ईश्वर व ब्राह्मणशाहीला डोक्यातून बाद केल्याशिवाय परिवर्तन होणे शक्य नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत. त्या 22 प्रतिज्ञा भारतापुरत्या मर्यादित नसून ते अखिल मानव जातीसाठी त्या प्रतिज्ञा लागू पडतात. 22 प्रतिज्ञा बुद्ध धम्माचा आधार आहे. 12 मे 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर BBC रेडिओवर संबोधन करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जगातील इतर धर्म, परमेश्वर, आत्मा आणि मेल्यानंतर मानवाला उपदेश करताना दिसतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ह्या भारताचा इतिहास म्हणजे ब्राह्मणशाही आणि बौद्ध धर्म यातील संघर्षाचा इतिहास हो. व पुढे आणखीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात, भारत देशाची क्रांती व प्रतिक्रांतीचा इतिहास आहे. केवळ त्रिशल पंचशील याच्या आधारे बौद्ध होता येणार नाही. त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार बौद्ध ठरवण्यासाठी 22 प्रतिज्ञाचा आधार घ्यावा लागतो. 22 प्रतिज्ञा म्हणजे प्रत्येक स्त्री पुरुषांची रक्तवाहिनी आहे. ज्यांनी कुणी रीडर्स अँड हिंदुझम वाचले असेल ते पुस्तक 22 प्रतिज्ञाचं निशाण आहे. ज्या 22 प्रतिज्ञा आहेत त्या पहिल्या 5 प्रतिज्ञा हिंदू देवतेला नाकारण्यात आलेल्या आहेत. जर कुणी 22 प्रतिज्ञा वाचल्या असतील, जे वाचक असतील, 6, 7 आणि 8 हे हिंदू धर्माच्या आचरणातून मुक्त करणाऱ्या प्रतिज्ञा आहेत. 9 आणि 10 समतेचा संदेश देणारी प्रतिज्ञा आहे. 11 ते 17 ह्या ज्या प्रतिज्ञा आहेत, अष्टांगिक मार्ग, 10 पारमिता आणि पंचशील या मार्गावर चालण्याच्या प्रतिज्ञा आहेत. 18 ते 21 ह्या प्रतिज्ञा धम्माच्या मार्गाने सदाचरण करण्याच्या प्रतिज्ञा आहेत. 22वी प्रतिज्ञा तथागत गौतम बुद्धाच्या धम्माच्या मार्गाने चालण्याची प्रतिज्ञा आहे. ह्या 22 प्रतिज्ञा आपली आचारसंहिता आहे. नमो बुद्धाय. जय भीम.